मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. संतांचं साह्य हे किती प्रकारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे ते पाहत असताना तारा यास भवार्णवात जनता तारू तुम्ही जाहला, की तो तारू आहे. या भवसागरातून आपल्याला तारून नेणारा असा तारू जर कोणी असेल तर तो आपला सद्गुरू संत महात्मा असतो. पुण्याचा साठा काहीतरी असल्याशिवाय संतांचा सहवास मिळणं खरोखर अशक्यच आहे. कुठेतरी कोणत्या तरी जन्मातलं, म्हणजे आपण या जन्मात एक प्रारब्ध घेऊन आलेलो आहे आणि हे प्रारब्ध त्या संचिताच्या गाठोड्यातून परमेश्वराने आपल्या वाटेला टाकलं आणि आपण मनुष्य जन्माला आलो. तेव्हा या प्रारब्धानुसार कोणत्या तरी जन्मातलं काहीतरी सत्कृत्य, काहीतरी पुण्यांश आपल्याला असतो आणि त्या पुण्यांशाच्या निमित्ताने एखादा संत काही क्षणांपर्यंत, काही काळापर्यंत आपल्याला लाभतो. त्याचं दर्शन, त्याचा सहवास, त्याचं मार्गदर्शन जे काही आपल्या प्रारब्धात असेल ते मिळतं आणि त्याच्यानुसार किंवा त्या कृपेनेच मग आपण आपलं जीवन जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या सगळं स्पष्ट आणि स्वच्छ लक्षात येतं. पण ती दृष्टी सुद्धा लाभणं किंवा तशा प्रकारचं चिंतन होणं याला सुद्धा एक पुण्यांशच लागतो. असा आपला सगळा कालचा विषय चालला होता की संतांची भेट होणं अत्यंत कठीण आहे आणि संतांच्या भेटीने नेमकं काय होतं तर संतांच्या भेटीने आपलं कोणत्या जन्मातलं कोणतं पाप आपल्याला आध्यात्मिक आणि प्रापंचिक दृष्ट्या होणाऱ्या प्रगतीला अडसर ठरतं हे आपल्याला कळत नाही. पण जेव्हा एखाद्या संतांच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा ते सहजतेने आपल्याकडे एखाद्या कृपा कटाक्ष टाकतात. त्या संतांच्या कृपादृष्टीतच एवढी शक्ती असते, इतकी शक्ती संपन्न ती दृष्टी असते की त्या दृष्टीने आपलं कोणत्या जन्मातलं कोणतं पाप आपल्या आध्यात्मिक प्रगतीला अडसर येतं हे त्यांना कळतं आणि ते बरोबर नष्ट होतं. असा सगळा विषय आपण काल पाहिला होता. आज पुढे नाथ महाराज आपल्याला काय सांगणार आहेत, त्याचं सूत्र काय आहे तर ते सूत्र आहे की संत हे भागवत धर्माचे दृष्टे आहेत. भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग, अनेक पंथामध्ये अनेक संतांनी अनेक वर्ष साधना करून स्वतःच्या अनुभवानी ते त्या पाऊल वाटेने गेलेले आहेत. असंख्य संत महात्मे साधक भक्त त्या मार्गाने गेले आणि ती पाऊलवाट रुळून ठेवलेली आहे. असे अनेक मार्ग भगवंताला प्राप्त करण्याचे आहेत. पण त्या सगळ्या मार्गांचा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो, विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं की सर्व काळी, सर्व ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व पातळीवरच्या मनुष्य प्राण्याला आचरता येण्यासारखा एकच चांगला मार्ग आहे जो भगवंताकडे घेऊन जाऊ शकतो
आणि जो हमखास तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणार आहे, आणि तो आहे भक्ती मार्ग. नाथ भागवतामध्ये या भक्ती मार्गाची व्याख्या आपण परवा पाहिली, त्याला भागवत धर्म असं म्हणतात. या भागवत धर्मानं म्हणजे भक्तीच्या मार्गाने तुम्ही सहजपणे भगवंताला प्रापंचिक दृष्ट्या कोणतीही परिस्थिती असेल, कितीही अडचणीचं असेल, तरी तुम्हाला भगवंत निश्चितपणे मिळू शकतो. सज्जन हो, आपण सगळे खरोखर भाग्यवान आहे असं मी खूपदा म्हणतो. याचं कारण आहे की खरंच आपल्याला आपल्या भाग्याचं मोल कळत नाही. एवढे मोठे ब्रह्मचैतन्य महाराज आणि त्यांनी त्या सत्पुरुषांनी पुन्हा रामपाठ लिहावा, आणि त्या रामपाठातल्या त्या ओव्या दोन, मला वाटतं 24 क्रमांकाची, मला काळ ती आठवत नव्हती परवाच्या दिवशी, 24 क्रमांकाची ओवी आहे का? नाही काढू नका, मला माहिती आता आठवत. ती ओवी जी आहे ती ओवी आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा ब्रह्मज्ञानी पुरुष, परमात्मा स्वरूप असलेले, पण आपण काल एक पाहिलं ना की पूर्ण ब्रह्मज्ञानी जरी सत्पुरुष झालेला असेल, आणि हे ब्रह्मचैतन्य आनंद सागर ब्रह्मानंद महाराज आणि प्रल्हाद महाराज यांच्या बाबतीत किंवा बाबांच्या बाबतीत सुद्धा अनेक सकल संत आपल्या परंपरेतले, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण त्यांनी आचरून दाखवलं की ब्रह्मज्ञानी ते झाले, जगातलं सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालं, पण त्यांनी सगुणोपासना सोडली नाही, त्यांनी नामस्मरण सोडलं नाही. म्हणजे ती जी 24 नंबरची ओवी आहे, एवढा हा प्रत्यक्ष परमात्मा असलेला गोंदवल्यात राहणारा महात्मा, आणि तो काय लिहितो रामपाठामध्ये, आपले बाबा काय लिहितात महाराज आपले, की माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलाशी जगत ज्योती, आणि आता कळेल तैशा रेती, तुला जसं वाटेल तसं, तुला जसं कळेल तसं, मी हा असा आहे, मी कसा आहे, अवगुणी अन्यायी परी तुझा म्हणवितो. हे आपलं क्वालिफिकेशन. आपण किती सुंदर आहोत आपल्याला माहिती नाही. आपलं क्वालिफिकेशन काय, आपली अंतरंग स्थिती काय, हे प्रत्येक कोणी किती कोणा पाया पडू द्या आणि काही म्हणू द्या, तुम्ही महाराज आहे, तुम्ही आमचे, त्याला माहित असतं तो काय महाराज आहे का नाही, तर त्याचं त्याला माहित. आपलं अंतरंग हे प्रत्येकाला चांगलं माहित असतं. आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने आपण, महाराजांनी तर प्रवचनाच्या पुस्तकामध्ये इतकं सुंदर सांगितलं ना आपल्याला, म्हणजे मी म्हटलं ना की एका दिवसाचं एक प्रवचन आणि त्याच्यात असलेले एक 25 ओळी, त्या 25 ओळीमध्ये असलेले एक समजा 250-300 शब्द आहेत. त्या 25 वाक्यांवर, त्या 25 ओळींवर तुम्ही खरंच मन लावून, मनापासून रोज महाराजांच्या जवळ बसून, त्यांच्या चरणी बसून, महाराज हे मीच तुम्हाला वाचून दाखवतो, तुमचंच आहे पण तुम्हाला वाचून दाखवतो, या श्रद्धेने वाचा. मी तुम्हाला सांगतो ना, कोणतेच वेगळे ग्रंथ वाचायची गरज नाही. मग नाथ भागवत कशा वेळेला असं नाही म्हणायचं, कारण हेच त्याच्यात आहे, हे सांगण्यासाठी हे वाचलं पाहिजे. आणि खूप आनंददायी, खूप आनंददायी. माझ्या भाग्यासी नाही मिळते. खरंच आपल्याला महाराज मिळाले, सगळ्यांना आता सद्गुरू मिळालेत ना, त्यांना मिळाले नसतील त्यांना नक्कीच मिळतील. समोर पाठक मॅडम आहेत, एकच वर्षापूर्वी का दीड वर्षापूर्वी आल्या, आणि महाराजांच्या कृपेने सद्गुरू लाभला. सद्गुरू लाभल्यावर काय आनंद होतो, याचंही उदाहरण दादा आहेत आणि गजरे मागू. किती किती सगळ्यांचीच एक आपल्या सगळ्यांचंच आयुष्य सत्संगामध्ये आल्यापासून किती छान होतं. म्हणून माझ्या भाग्याची, खरंच आपल्या भाग्याची मिती नाही. भाऊसाहेब म्हणायचे ना, अरे आता महाराज मिळाले ना, आता काय मिळवायचं नाही, प्रपंच ज्या पद्धतीने होणार आहे तो होणारच आहे, त्याच्याबद्दल काही चिंताच नाही करायची. आणि ते म्हणाले ना पुन्हा, अरे तुमच्या चिंतेचं, काळजीचं, भयाचं गाठोडं माझ्या पायाशी व्हा आणि सुखाने संसार करा. तुम्ही एकदा तुमचा प्रपंच, दोघा नवरा बायकोचा प्रपंच, ते FDR वगैरे नुसते ठेवायला सुद्धा आपण तयार नाही, आपल्याच नावावर आहेत बरं, पण मानस पूजेत सुद्धा वाहिले जातात का पहा तुम्ही, उद्या प्रयत्न करून पहा. महाराज आता हे FDR ठेवायला लागलो, ही जमीन ठेवायला लागलो, हा प्लॉट ठेवायला, पहा तर खरी तुम्ही, असं वाटतं देवा खरीच घेतात की काय, मानस पूजेत वाटतं बरं. ही अंतरंग परिस्थिती तुमची माझी आहे. पण महाराज म्हणाले की तो महात्मा म्हणतो, ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणता की माझ्या भाग्यासी नाही विधी, आता भेटलासी तू जगत जेती. अरे आता तू भेटला ना, याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं सांग. हे इतकं पवित्र स्थळ आहे ना हे, म्हणजे हे मी म्हणत असताना जिथे जिथे नाम, इथे तर नाम सुरू. आपण जे उपासनेचं पुस्तक छापलं की नाही, त्याच्यामध्ये मला बुद्धी झाली अगदी शेवटच्या दिवशी, अरे मागे महाराजांचं काहीतरी समजलं, काय करावं. तर मग मला ते सापडलं. महाराजांना विचारलं की तुमचं अस्तित्व कुठे आहे. एका भक्ताने काकुळतीने विचारलं, महाराज तुमचं अस्तित्व कुठे.
तर महाराज म्हणाले, मी गोंधळात तर आहेच आहे, पण मी कुठे आहे की जो समाधानाने प्रपंच करतो त्याच्या समाधान. आणि जिथे नाम, विशेष त्यांनी सांगितलं, जिथे नाम सुरू आहे तिथे मी आहे. सहज म्हणून आपण परवाच्या दिवशी ते चिंतन केलं. मी तुम्हाला म्हटलं की त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांचं ऑपरेशन, ते आमचे साडू अनिल कुलकर्णी, की ज्यांच्या बाबतीत आपण इथे चिंतन केलं दशमीच्या दिवशी, आणि काल एकादशीच्या दिवशी, आज द्विअर्थी आली एकादशी, काल एकादशीच्या दिवशी महाराजांच्या चरणी देऊन आयुष्यभर जशी जमेल तशी त्यांनी रोज नवरा बायको 4 ते 5 वैखरीनं, बायकोनी श्रीराम जयराम म्हणायचं, दुसरा 4 ते 5 त्यांचा संकल्प होता. अनेक वर्ष चालला. पुढे प्रारब्ध योगाने हा मृत्यूला काहीतरी कारण पाहिजे, कॅन्सर झाला आणि ते गेले, हे सत्य आहे. पण त्या नामाचा, त्या महाराजांच्या अस्तित्वाचा, त्या उपासनेचा, महाराजांनी ऑपरेशनच्या वेळेला दिलेल्या अनुभवाचा परिणाम असा झाला सज्जन हो, की परवाच्या दिवशी ते इथून हॉस्पिटलमधून चालले तर त्यांच्या साडूचं घर आलं. तर दादा म्हणले, सुनीलचं घर आलं. हात जोड, हात उचलत नव्हते. घरी गेले, घरी ते म्हणाले मला घरी घेऊन चला घरी. लक्षात येत नव्हतं, छातीमध्ये पाणी झालं होतं, मणके सगळे गेलेले होते. इलाज नाही, शरीराची व्हायला ती दशा होणारच आहे. पण त्याच्यातही जेव्हा घरी, दादा आपण घरी आलो, हे महाराज आहे, दोन्ही हात असे हात. मला सांगा, तेवढं स्मरण जरी त्या ठिकाणी झालं तर ते उद्धाराला कामाला आलं. ते गेले, सहवासाच्या दृष्टीने वाईटच झालं. महाराज माणसाचा सहवास जाणार तो ठीक वाटणारच, पण आता याच्यात समाधान आपण कसं शोधायचं? अरे जे मिळवायचं ते माझ्या भाग्याशी नाही मिठी, तू भेटलाशी जगत ज्योती. आणि आता कळेल तैशा रीती, भगवंत तुला जसं कळेल ना, मी तर असा आहे. आता कळेल ऐशा रीती, उद्धार गती करी माझी श्रीराम. मी न मागे धनसंपत्ती. काय सुंदर वर्णन दिलं. कोट्यानुकोटी जन्म घेईन, करीन तुझे पाद सेवन. तुम्हाला फक्त परी तुझ्या भक्तांची संगती मज देई सर्वथा. इतके तुला किती जन्म द्यायचे तर घे, फक्त एकच मागणं आहे भगवंता. महाराज एकच मागणं आहे की जन्म द्या, पण पुन्हा तुमच्या तुझे कारणी देह माझा पडावा. की कायम मी जोपर्यंत हा देह आहे ना, हा तुझ्या कार्यात, उपासनेच्या कार्यात, नामाच्या कार्यात, सत्संगाच्या कार्यात, कुणाशी बोलताना सुद्धा आपला विषय कुठली गप्पा चेष्टा असू द्या, पण विषय शेवटी पुन्हा पटकन महाराजांवर आणायचा. किती का, कारण त्याच्याशिवाय आपण राहू शकत. सारखा सत्संग सुद्धा पण करणे. म्हणून महाराजांनी फार सुंदर सांगितलं, तुम्ही गप्पा करा, गोष्टी करा, चेष्टा करा, विनोद करा, पण शेवटी सगळा विषय माझ्याशी जोडा. हेच भगवद्गीतेत त्यांनी सांगितलं. जे काही करायचं ना ते त्याच्या कृष्णार्पण म्हणून करा, कृष्णार्पण करू. तेच तत्वज्ञान महाराजांनी इतक्या सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं. म्हणून संत असा परमानंद देणारा संत, भागवत धर्म आपल्याला समजून सांगणारा संत मिळणं ही खरंच त्या भगवंताची कृपा आहे. पण त्या कृपेसाठी इलिजिबल होण्यासाठी, पात्र होण्यासाठी तुमचा पुण्यवंश गरजेचा आहे, आणि तो आपल्या सगळ्यांचा नक्की आहे, एवढं मात्र निश्चित आहे. मग आता या जन्मामध्ये आपण इतकं छान साधन करूयात की कोट्यानुकोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन. हे आपल्याला लाभ, हा लाभ आपल्याला करून घ्या असं महाराज स्वतः म्हणतायत. काय त्यांची अवस्था असेल त्यांनी विचार करा की ब्रह्मज्ञानी असलेला हा पुरुष, नाथ महाराज जे सांगतात की पूर्ण ब्रह्मज्ञानी असलेला पुरुष सुद्धा सगुणोपासना आणि नामस्मरण सोडत नाही. याचं उत्तम उदाहरण सगळी परंपरा आहे सकल संतांची, बरं का. आपल्याला जी परंपरा माहिती आहे त्याच्याविषयी आपण बोलू, पण सकल संतांच्या परंपरेमध्ये आपल्याला हेच दिसतं की ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी तो साधन सोडत नाही, तो आचरण सोडत नाही. सद्गुरु प्रल्हाद महाराजांचं उदाहरण सांगतो, त्याच्या आधी थोरल्या महाराजांचं. ब्रह्मज्ञानी पुरुष आचरण कसं सोडत नाही, किंवा सगुणोपासना जे धर्मशास्त्राने सांगितलं त्याच्या विरुद्ध कसं वागत. धुंदुरमास होता आणि ब्रह्मानंद महाराज गोंदवाल्यात होते, थोरले महाराज पण होते. आता तुम्हाला माहिती की आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये, साधारण डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान धनुर्मास असतो. मग धनुर्मासामध्ये सकाळी भोजन प्रसाद करायला धुंदुरमास असं म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आपल्याकडे धनुर्मास म्हणतात. तर सूर्योदयाच्या वेळेला महाराजांना नैवेद्य करणं वगैरे. ब्रह्मानंद महाराजांनी सकाळी सूर्योदयाला नैवेद्य केला आणि महाराजांबरोबर राहणारे सगळेच वेल क्वालिफाईड अगेन क्वालिफाईड असं म्हणजे पुन्हा विषयात गोष्टीत गोष्ट अशी निघते.
थोरल्या महाराजांना एखादा प्रश्न विचारला, काय महाराज तुमच्या आजूबाजूला पाहिलेले सगळे शिष्य तर असेच आहेत म्हणले, तो काय त्याची काय खाण्याची वासना, याची काय याची वासना, त्याची काय त्याची वासना, ते काय असेल, असं कसं म्हणाले? महाराज एका क्षणात म्हणाले, अरे डॉक्टर कोण, हे रोगी कोणाकडे जाणार नाही, वैद्याकडेच जाणार नाही. हे सगळे भवरोगी आहेत म्हणाले, याला खाना कामाची वासना, त्याला याची वासना, त्याला त्याची वासना, हे सगळे रोगी या भवरोग्याच्या डॉक्टरकडे येणार नाही तर कोणाकडे जाणार नाही. तुमच्यात काहीतरी उणीव आहे, तुम्हाला जगात जवळ करणारा कोणी नाही, तो फक्त सद्गुरूच आहे. म्हणून संतांच्या बाजूला सगळी माणसं अशी दिसतात, हा संतांचा दोष नसतो. ते जर चांगले असते तर ते संतांकडे गेलेच नसते, तेच संत झाले ना. तसं महाराजांकडे काय एक एक विद्वान लोक होते. ब्रह्मानंद महाराजांनी एका सेवे करायला विचारलं, त्याचे चाराने हरवलेलेच होते. असा तो महाराज सांभाळत होते. ते तो असा विद्वान होता की तो महाराजांकडे जेवायचा, महाराजांकडेच राहायचा आणि महाराजांना उठून बोलायचा, तरी महाराज त्याला ठेवून द्यायचे. मी त्याला घरी कोणी विचारत नव्हतं, ते बावळट होतं म्हणून ते महाराजांकडे. मी म्हणले तो गावभर असाच होता, पण महाराज संत महाराजांचं फार सुंदर वाक्य हो, इतकं प्रवचनाचं पुस्तक गोड आहे ना, फक्त मनापासून वाचावं आणि लेकरांबरोबर नेहमी शेअर करत राहावं. महाराजांच्या प्रवचनात आहे की संतांच्याकडे नुसतं पडून जरी राहिलं तरी उद्धार आहे म्हणाले, नुसतं पडून राहिलं तरी. तर असा एक चाराने हरवलेला थोडासा कमी बुद्धीचा सेवक होता, आणि ब्रह्मानंद महाराज त्याला म्हणाले, अरे जा, नैवेद्य झालेला आहे आणि रामाचा नैवेद्य दाखवूनही झाला, महाराजांना हे कर, बोलवून आण की महाराज तुम्हाला भोजन प्रसादाला बोलवलं, रामाचा नैवेद्य झाला. तो गेला, त्याला भूक लागलेली होती, तो लवकरच उठलेला होता आणि त्याला ते सगळे खिचडी वगैरे नैवेद्य पटकन खायचं होतं. तर तो गेला, ओ महाराज चला लवकर, ब्रह्मानंद महाराज बोलवायला लागले आणि नैवेद्य झाला, लवकर बसा. संत पुरुष किती शांत, शांती ब्रह्मच होते ना ते सगळे. बरोबर, अरे अरे म्हणले त्यांना जाऊन सांग की मी आत्ताच झोपेतून उठलो, माझं अजून शौच मुखमार्जन सगळंच व्हायचं राहिलंय तुम्ही, आणि माझं स्नान व्हायचं राहिलं, असं सांग त्यांना, मी आता लगेच काही येऊ शकतो. ते सांगितलेलं घेऊन ब्रह्मानंद महाराज होता, महाराज ते आत्ताच उठले ते काही येत नाही म्हणाले, जाऊ द्या म्हणले, मला वाढा. तर ब्रह्मानंद महाराज म्हणाले, अरे महाराजांना हात जोडून सांग की महाराज तुम्हाला काही स्नानाची वगैरे काही गरज नाही, तुम्ही पटकन फक्त चूळ भरून या, आपण कायमच सोहळ्यात आहात, तुम्हाला सोहळ्याची काय गरज. ब्रह्मानंद महाराज ज्ञानी सत्पुरुष, ते पुन्हा लगे या ना, मम्मी घाईच झाली, हो महाराज चला ना म्हणले लवकर. ते ब्रह्मानंद महाराज म्हणले, तुम्हाला स्नानाबिनाची काही गरज नाही, तुम्ही चला लवकर, म्हणजे तुम्ही बसले म्हणजे आम्हाला बसताय. अशा सगळ्या माणसांना तुम्ही आजही पहा, आज सगुण रूपात लौकिक अर्थाने गोंदवल्यात म्हणा, खेरड्यात म्हणा, समर्थांकडे म्हणा, आळंदीला म्हणा, देऊला म्हणा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ कोणी दिसत नाही, पण ते आहेत. आणि त्यांच्याकडे असे माणसं आजही संस्थांमध्ये पाहायला मिळतात. महाराज आजही त्यांना सांभाळतात. पाहिलं ना आपण दौऱ्यामध्ये कशा कशावरती माणसं सांभाळतात महाराज, असं तो विषय नाही. तर तेव्हा महाराज काय म्हणाले मला तुम्हाला सांगायचं की ब्रह्मज्ञानी पुरुष जरी असेल तरी तो आचरण किंवा सगुणोपासना, नामस्मरण, महाराज म्हणाले, अरे नाही, मला स्नान केल्याशिवाय भोजन प्रसादाला बसता येणार नाही, याचं कारण माझ्या मागे इतके लोक आहेत, याचा अर्थ मला पाहणारे, माझ्याप्रमाणे आचरण करणार. अरे महाराजच बिना स्नानाचे जेवतात, आपण तर तयारच. हा सत्पुरुष, ब्रह्मज्ञानी सत्पुरुष जरी असेल तर त्याच्या आचरणामध्ये कधीच. सद्गुरू प्रल्हाद महाराज संध्याकाळी पण संध्याकाळची दशमी पण सोहळ्यामध्ये खायचं. तर आमच्या त्या अकोले जवळ दत्त संप्रदायातले एक मौनी बाबा म्हणून होते, फार मोठे अधिकारी पुरुष होते. नाही, त्यांचं नाव वेगळं, हे मौनी बाबा नाही, हे घोंगे शास्त्री जी होते, फार मोठे, महाराजांपेक्षा वयाने मोठे होते. आणि अकोल्याला महाराज काही कामाच्या म्हणजे रामकार्याच्या निमित्ताने गेले. त्या दोघांचा संवाद झाला, दोघांचं प्रेम होतं, छान हे झाले, चर्चा झाली. तर ते महाराजांपेक्षा वयाने मोठे असून सुद्धा महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज आता तुमचं खूप वय झालं आणि आता तुम्हाला संध्याकाळची दशमी तुम्ही धूतवस्त्रावर घेतली तरी हरकत नाही असं मला वाटतं. तर उद्यापासून तुम्ही धूतवस्त्रावर घेत जा सोहळ्याचा, आता हे सगळं इतक्या वेळ तुम्ही
संध्याकाळची संध्या नंतरची उपासना मग हे करायला तुम्हाला हे होतं. अतिशय प्रेमाने आदराने महाराजांच्या काळजीपोटी त्या शास्त्रीजींनी, जे महाराजांपेक्षा वयाने मोठे होते, त्यांनी सांगितलं. विनायकराव मामा त्यांच्या बरोबर होते. ते हात जोडून ऐकत होते. महाराज त्यांना म्हणाले, हो हो करेल बरं तसं. अतिशय नम्रतेचा विनम्रतेचा मूर्तिमंत उदाहरण. स्वतः ब्रह्मज्ञानी असून सुद्धा अत्यंतिक अज्ञानी माणसाला हा आपल्या बरोबरीचा आहे असं प्रल्हाद महाराज वागत होते. बरं प्रल्हाद महाराजच नाही, सकल संत तुम्ही पहा, अवजाऊ घालायचे महाराज, लहान मुलाला सुद्धा महाराज. म्हणजे एकाच मला आता म्हणजे काय संत, मला हा विषयच आज नाथांनी जो सांगितला, संत काय आहे आणि त्याच्यानंतर देव काय आहे महाराज, नाथ महाराज आपल्याला सांगणार आहे. आणि मग संतांचं आणि देवाचं तुलनात्मक अभ्यास घ्या, फार सुंदर आहे. म्हणून मी जी काल कळकळीने विनंती केली तर खूप लोक वाढले, तेवढाच आनंद. पुन्हा सांगतो, हा माझ्यासाठी नाहीये बरं, की याच्यात खूप छान आहे, याच्यात खूप छान आहे. तुम्हाला वाचायला वेळ नाही, मला वाचायला वेळ आहे, तर मी तयार करून देते मस्त. असं असं मला वाटतं मी छान डिश करून देतो. हा, डिश छान करून देतो, म्हणजे वाढप्याचं काम करतो मी. इकडे तयार आहे अंजली मॅडमच्या किचन मध्ये, इकडे खाणारे तयार आहे, मी फक्त सर्विंग करतो. त्याच्यातही मला इतका आनंद येतो, मला वाटतं तुम्ही खा बाबा आता छान. असं तो विषय नाहीये. विषय असा सुरू होता की नाथ महाराज आपल्याला संत, सद्गुरू आणि देव यांचं महात्म्य आणि याच्यात संत देवांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे नाथांना सांगण्याच्या आधी ते संतांचं वर्णन करतायत, सद्गुरूंचं वर्णन करतायत. त्यांना त्यांचा सद्गुरूच दिसतो आणि त्या रूपाने ते सगळं आपल्याला एकादश स्कंद शास्त्राच्या नुसार आपल्याला समजून सांगतात. केवढी कृपा आहे मला सांगा. आणि हे संत महात्म्य कळल्यानंतर नक्की मला असं वाटतं आपण जेव्हा वर्णन करतो तेव्हा आपल्याला आपला सद्गुरूच अंतःकरणामध्ये दिसणार आहे आणि तो सद्गुरू आपापल्या अंतःकरणामध्ये असा घट्ट बसावा, हाच प्रयत्न नाथांचा आहे. तो माझ्या पतीने अल्पबुद्धीने करायचा प्रयत्न करतो. विषय असा सुरू होता की सद्गुरू प्रल्हाद महाराजांना ते असं म्हणाले की बाबा आता तुम्ही उद्यापासून सोहळ्यामध्ये पक्षा धूत वस्त्रावर महाराज. हो हो, त्यांना एवढ्या आदराने सांगितलं. विनायकराव मामा म्हणले, मला असं वाटलं की आता बस उद्यापासून आता महाराज पोळ्यातच जेवणार. दुसऱ्या दिवशी उपासना झाली, पंचपदी झाली आणि दशमी झाली, नैवेद्य झाला की विनायकराव मामा म्हणले, मी महाराजांच्या जवळ धोतर घेऊन गेलो, महाराज आता सोडा आणि धोतर नेसून दशमी का. महाराज म्हणाले, त्यांनी माझ्या प्रेमापोटी सांगितलं. अरे म्हणले, इतके दिवस आता पाळलं, आता थोडे दिवस राहिले, थोड्या दिवसाकरता कशा नको म्हणे. पुन्हा त्यांनी त्यांचं जे आचरण होतं, पण त्यांच्या चोळ्या ओळ्याचा त्रास कधीही कुणाला झाला हो सर का 3 वर्षा उड्या मारून वगैरे असं काही दिसलं. सोहळं कसं असावं, कोणाला त्रास नाही. मी मागे म्हटलं ना तुम्हाला, आमचे एक नाते होते, माझं सकाळचं स्नान आहे बरं, त्या बाईला जे बेजार केलं, तुझी चूल कुठे आहे, तुझे लाकडं कुठे आहे, ती विचार रात्रभर झोपली नाही, याला सकाळी स्नान करायचं. म्हणजे असे नियम दुसऱ्यांना. आपलं सोहळं, आपला धर्म, आपलं आचरण हे इतकं सूक्त असावं की लोकांना कळून सुद्धा नाही. महाराजांनी देह ठेवल्यानंतर 40 वर्षांनी कळालं की महाराजांचे नित्याचे 43 नियम होते. ते कोणालाच नव्हतं. विनायकराव मामा वगैरे हे जे नित्य सवास आहे, मग त्यांना ते आठवलं, कारण हाही नियम महाराज पाळत होते. एवढं संतांचं आचरण फार फार गोड असतं. आणि त्याच्यानंतर महाराजांनी मात्र त्यांनी सोडलं नाही, ते त्यांच्या पद्धतीने सोहळ्यामध्ये दशमी खात होते. याचा अर्थ असा नाही की आपण दशमी खावी. महाराज संतांच्या संदर्भामध्ये सांगताना महाराजांनी असं सांगितलं, आपले सद्गुरू श्रीराम श्रीराम होईल होईल बाई, बोल, मी मोठ्याने बोल. नाही झालं, थांबला. हा, विषय असा सुरू होता की असा परमानंद मिळवून देणारा, भक्तीचं महात्म्य सांगणारा, भागवत धर्म तुम्हाला समजून सांगणारा संत महात्मा सद्गुरू आपल्या आयुष्यात मिळणं ही खरोखर त्या भगवंताची कृपा आहे. पण जर तुम्हाला लाभला असेल तर त्याचं मात्र तुम्ही सोनं करून घ्या. याचं कारण असं आहे की या भागवत धर्माचा सगळा अंतरंग भक्तीने भरलेला असतो आणि ती सगळी भक्ती त्या संतांच्या, त्या सत्पुरुषाच्या, त्या सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये भरून वाहत असते. म्हणून म्हणतात ना की काय मानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी. तुकाराम महाराज म्हणाले, त्या संतांचे खरंच एवढे उपकार आहेत आपल्यावर. काय मानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी. महाराज म्हणजे अगदी थोरल्या महाराजांपासून हे वाक्य मी सांगतो.
बाबा महाराज, श्रीराम महाराज पाहिलेले संत आहेत. कधी कोणाच्या घरी गेल्यावर त्यांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, तो मग अमेरिकेत आहे का, मग त्याची बायको कुठली, कधीच माय तुझं देवघर. महाराज ज्या ज्या घरी जायचे तेव्हा म्हणे माय देवघर दाखव बरं तुझं, पाहायचं व्यवस्थित. पुरुष असेल समोर तर त्यांना विचारायची संध्या करता का, काय काय अन्नी करता रोज. बाई असेल तर माय जप किती करते, नोंदवून ठेवतेस का, रामाचं नाम घेत जाऊ बरं, त्याने आपलं कल्याण होतं. लेकरबाळांची काळजी करू नको. काही प्रत्येकाच्या घरचे प्रश्न ठरलेले असायचे. त्याची जाण महाराजांना इतकी होती, मी तुम्हाला काय सांगू. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी दिलेलं, अनेकांनी पाहिलेलं. एकच उत्तर महाराजांचं, नाम घ्या, राम तुमचं कल्याण करा. कधीच म्हणाले नाही. एवढी सगळ्या सिद्धी महाराजांकडे होत्या. महाराजांकडे काय नव्हतं मी तुम्हाला सांगतो. नुसती एक कृपादृष्टी टाकली तर त्याचं सगळं प्रारब्ध बदलण्याची शक्ती महाराजांमध्ये होती. पण ती शक्ती त्यांनी योग्य वेळेला योग्य ठिकाणी वापरली. पण त्या प्रत्येक जीवाला भगवंताकडे पुढे पुढे तो कसा ढकलला जाईल एवढं श्री महाराजांनी पाहिलं. नवे नवे नाथ महाराज म्हणाले की सकल संत तुम्हाला भक्तीच्या मार्गामध्ये अशा पद्धतीने पुढे ढकलत असतात. पुढे ते नाथ महाराज काय म्हणतात हे तुम्हाला सांगतो. संत याच्यासाठी, संतांना काय काय ते शांतीचे ब्रह्म आहेत खरं म्हणजे. पण म्हणाले याच संतांना कधी कधी तुमच्यावर रागवावं लागतं. रागावून तुमचं कल्याण होत असेल तर संत तुमच्यावर रागवतात. शांती ब्रह्म असलेले खरं म्हणजे आतून संत सगळे. संत हा या शब्दाची निर्मितीच शांत याच्यातून झाली की जो अखंड शांत असतो तो संत आहे. मग असा संत आपल्याला अनेक वेळेला रागावलेला दिसतो. ब्रह्मचैतन्य महाराजांचं असो, उदाहरण असो, कोणी असो. पण सज्जन हो, नाथ महाराज याच्यामध्ये असं सांगतात, कशासाठी रागवतात संत आणि रागवल्याने काय होतं. सज्जनो, संतांची प्रत्येक क्रिया म्हणजे त्यांचं प्रत्येक पाऊल टाकणं सुद्धा, त्यांचा नेत्र कटाक्ष, त्यांचं एखादं वाक्य एखाद्या जीवासाठी वापरणं सुद्धा लाईट आहे. तर संतांचं रागवणं सुद्धा हे काहीतरी हितकारक असतं. नवे नवे संतांना त्याची पूर्ण जाणीव असते की या जीवावर मला आता रागावणं गरजेचंच आहे. आणि ते कशासाठी रागवतात तर संतांची जी दृष्टी असते सज्जन हो, ही एखाद्या उत्तम, आजच्या वैज्ञानिक भाषेत जर सांगायचं असेल तर संतांची दृष्टी ही एक चांगल्या प्रकारचं स्कॅनर असतं. जेव्हा एखादा जीवात्मा, एखादा मनुष्य त्यांच्या समोर जातो ना, तो गेल्याबरोबर एका सेकंदामध्ये त्याचं स्कॅनिंग होऊन जातं. आणि ते स्कॅनिंग काय असतं तर हा याचे मागचे जन्म काय होते, हा आज काय स्थितीत आहे आणि याचा पुढचा जन्म कोणता, याचा संपूर्ण प्रवास या जीवाचा कसा आहे याचं एका सेकंदामध्ये संपूर्ण प्रकारचे स्कॅनिंग करून ते ज्ञान संपन्न होत. मग तुमच्या गेल्या अनेक जन्मामधलं कुठलं पाप तुम्हाला आता अडचण बनतंय, तुमच्या प्रगतीमध्ये कुठल्या जन्मातल्या कोणत्या पापामुळे तुम्ही अडकलेला आहात आणि हा किती दिवस या योनीमध्ये राहणार आहे. म्हणून ते पाप नष्ट करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा भगवंताला नवे नवे संतांना वापरावी लागते. ती ऊर्जा असते रागाची. संत जे रागावतात संत रागवण्याचं कारण असं असतं की तुमचं कुठल्या तरी जन्मातलं पाप संतांना नष्ट करायचं. हे सूत्र नाथ महाराज सांगतात की विनाकारण संत कुणावरही रागवत नाही. बरं, आपल्याला कितीतरी वेळा असं होतं की संत एकावर विशेष प्रेम करत दिसत. म्हणजे संतांच्या आजूबाजूला जी काही भक्त मंडळी असते त्यावर कधी कधी आपला बुद्धिभेद कसा होतो की आपल्याला वाटतं आणि त्यांना फार जवळ करतात आणि आम्हाला सारखे रागवत राहतात, आम्हाला डूलच लोटत राहतात. ही दृष्टी तुमची माझी अज्ञानामुळे असते. हा सिद्धांत नाथ महाराज सांगतात की संतांचं रागवणं हे तुमचं कोणत्या तरी जन्माचं पाप नष्ट करण्यासाठी असतं.
आपण कदाचित आपल्याला माहित असेल किंवा आपण पाहिलं असेल, स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये एक शिष्य आहे. या शिष्याचं नाव आहे रावण नाग. आणि त्या रावणाला विषारी साप चावला. स्वामी समर्थ देहामध्ये आणि स्वामी समर्थ त्यावेळेला उन्मनी अवस्थेमध्ये होते. म्हणजे ते त्यांच्या त्या आनंदाच्या याच्यामध्ये एका ठिकाणी शांतपणे पोहोचलेले होते. आणि त्यांचा दुसरा एक शिष्य होता, ज्याचं नाव बाबाराव. रावणाला विषारी साप चावला आणि स्वामींकडे तो धावत गेला. त्याला माहित होतं की आता जर रावणाला वाचवायचं असेल तर केवळ फक्त स्वामीच त्याला वाचवू शकतात, कारण रावणाला चावलेला साप अत्यंत विषारी होता आणि साप चावल्याबरोबर रावणला गेलेला होता. त्याच्या घरची सगळी मंडळी रडायला लागली, आसपासचे जमा झाले, रावणला मेला म्हणून डिक्लेअर झालं. पण बाबाराव नावाचा जो शिष्य होता त्यांनी काय केलं, तो समर्थांकडे गेला, स्वामी समर्थांकडे. तेव्हा हे उन्मनी अवस्थेमध्ये लोळत होते. रावणाला काही सुचेना काय करावं. त्यांनी त्यांच्या पायाचे दोन्ही जोडे काढले स्वामींच्या, आणि स्वामींच्या पायातला जोडा त्या रावणाच्या डोक्यावर आणून ठेवला. तो जोडा डोक्यावरून काढून आणल्यानंतर स्वामींना उन्मनी अवस्थेमधून जाग आली, त्याच्यातून ते बाहेर पडले आणि त्यांनी बाबारावला बोलवलं. प्रचंड रागामध्ये त्याला बोलवलं आणि त्याला म्हणाले, सगळे कपडे काढून टाकतो. इतके रागावले त्याच्यावर. शेवटी तो फक्त लंगोटीवर उभा राहिला. त्याला प्रचंड शिव्या दिल्या, रागावले. आणि मग म्हणजे त्याचा पागोटा, अंगरखा, काय काय होतं ते सगळं काढायला लागलं. आणि 5-10 मिनिटांनी स्वामी शांत झाले. आणि शांत झाल्यावर त्या बाबारावाला म्हणाले की त्या रावणाच्या कानामध्ये त्याच्या नावाने हाक मार. बाबारावांनी रावणा 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 म्हणून खूप हाका मारली. स्वामी पुन्हा रागवले, मूर्खा, बेंबीच्या देठापासून एकदा त्याला आवाज दिला. आणि बाबारावांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आता शेवटचा उपाय, आणि स्वामी सांगतायत तशी बेंबीच्या देठापासून त्या मेलेल्या रावणाच्या कानामध्ये एक मोठी हाक मारली, रावणा म्हणून. आणि त्या क्षणी रावणा मृत्यूच्या दाढेतून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष यमदूताच्या हातातून बाहेर आला आणि रावणा उठला. संतांचं रागावणं त्या रावणाच्या कोणत्या जन्मातलं कोणतं पाप होतं म्हणून तो जोडा त्याच्या डोक्यावर बसला. कोणत्या जन्मातलं बाबारावांचं पाप नष्ट करायचं होतं म्हणून स्वामींनी एवढ्या शिव्या दिल्या. हे कळणं अवघड आहे, पण रावणा जिवंत झाला एवढं निश्चित आहे. ती केवळ संत महात्म्यांच्या रागावण्याची कृपा. संतांचं, नाथ महाराज म्हणाले की संतांचं रागावणं देखील त्या जन्मातलं ते पाप तुमच्या प्रारब्धामध्ये जमा असल्यामुळे हा मृत्यूगंडांतराचा योग तुमच्या आयुष्यामध्ये आला होता. आणि मग हे मृत्यूगंडांतर थांबवण्यासाठी ते पाप नष्ट करणं गरजेचं होतं. ते फक्त संतांच्या कृपा दृष्टीने. आपण सगळ्यांनी गजानन विजय ग्रंथ वाचलेला, त्याच्यामध्ये तो पाटील असतो. त्या पाटलाला गजानन महाराज काठीने मार. तोही प्रसंग असाच आहे. गजानन महाराजांसारखा एवढा योगी पुरुष, एवढा विरक्त पुरुष, अनासक्त पुरुष एखाद्याला काठीने मारतो. आणि तेच गजानन महाराज अत्यंतिक त्रास देणाऱ्या घोड्याच्या 4 पायांच्या मध्ये आपल्याला झोप दाखवतात. तेच गजानन महाराज त्या मारक्या गाईला शांत करतात. संतांच्या देहाचं, संतांच्या देहामध्ये असलेल्या परब्रह्म शक्तीचं वर्णन नाथ महाराज करताना इतके सगळे उदाहरण आपल्याला देतात. पुढे नाथ महाराज असं म्हणतात की सज्जन हो,
हे सगळं वर्णन सांगत असताना नाथ महाराजांना हे सांगायचं की अरे, हा भागवत धर्म, हा जो भक्तीचा धर्म आहे, हा भक्तीचा धर्म जर तुम्ही आचरण केला, भगवंताची मनापासून जर भक्ती केली, तर हा भवसागर, नाथ महाराजांचं इतकं सुंदर ओवी आहे त्याच्यामध्ये, त्या ओवीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की ते म्हणाले, हा भवसागर तरुण बोटीतून असं फ्लाइंग करून जाण्यापेक्षा नाही, तुम्ही या भवसागरातून पायी चालत जाऊ शकाल पहिलं तीरावर. अशी सुंदर ओवी नाथ महाराज. हा इतका दुस्तर असलेला आपला तुमचा माझा प्रपंच, हा भवसागर, जर एखाद्याने मनापासून भक्ती केली भगवंताची, आणि मनापासून भक्ती करणं इतकं खरं म्हणजे सांगायला खूप सोपं आहे, पण आचरायला तितकंसं अवघड नाही. अशक्य तर नाही, थोडस अवघड आहे. अवघड नाही, हा अशक्य आहे पण अवघड नाही. अवघड आहे पण अशक्य नाही. हा तेच मला सांगायचं होतं. त्यांचं वाक्य मला माहित नव्हतं, मी ते विद्रुत केलं होतं. हरकत नाही, पण खरंच आहे ना की अवघड नाही. तर त्याच्यासाठी काय की अखंड त्याचं स्मरण ठेवणं, आणि त्याचं अखंड स्मरण ठेवण्यासाठी नित्याचं अनुसंधान म्हणजे हा प्रपंच, या प्रपंचातली प्रत्येक गोष्ट की चला आता बायकोला आणायला शाळेत जायचे, चला. त्यानं सांगून गेलं म्हणजे काय होतं, आपली जबाबदारी संपली, काम झालं. म्हणजे आपण जसं मास्टरवर सही करून रोज इतके तास आमच्या महाविद्यालयात शाळेमध्ये इतके तास तुम्हाला रोजचे घ्यायचे, घेतले, सही केली, त्याला सांगितलं, झाली आपली जबाबदारी संपली. घरी येताना पुन्हा कॉलेज घरात आणायची गरजच नाही, ते केलं. तसं आपला हा प्रपंच त्यांच्या चरणी वाहून, त्यांच्या कानावर घालून जर केला तर भक्ती फार सुंदर होईल. आणि नाथ महाराज म्हणतात की अशा प्रकारे जर तुम्ही भक्तीने भागवत धर्माचं आचरण केलं, भक्ती केली, तर हा हा भवसागर, पहिलं तीरावर तुम्हाला जाताना तुम्ही पायी पावलं टाकत जाल या भवसागरातून. म्हणजे एखाद्या समुद्रावरून चालत जाणं किती आश्चर्यकारक आणि किती आनंददायी असू शकेल, ते आश्चर्यकारक आहे. पण खरंच जर आपल्याला पाण्यावरून चालता आलं तर तसं नाथ महाराज म्हणाले की हा भवसागर तुम्ही अतिशय सुंदरपणे चाला. पुढे संतांचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात की संत त्या भक्तीमध्ये, त्या भागवत धर्माचं आचरण इतकं सुंदर करत असतात, ते त्या भक्तीमध्ये अखंड डुंबलेले असतात. अखंड नामामध्ये, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते डुंबलेले असतात. आणि तो सगळा भक्तीचा आनंद लुटत असताना जर एखादा भक्त त्यांच्याकडे गेला आणि त्यांना भक्तीविषयी, सद्गुरूंच्या प्रेमाविषयी, नामसाधनेविषयी, उपासनेविषयी जर आपण विचारलं, सद्गुरूंना किंवा संतांना अतिशय आनंद होतो. म्हणजे प्रापंचिक स्थितीवर आपण पाहूया की तुम्ही तुमच्या कामात आहात, घरात आई स्वयंपाक करते, आणि कधीतरी म्हणजे आपण स्वतःच्या अनुभवातून सांगू, महिन्यातून 2-4 वेळेला शाळेत असताना कधीतरी जर समजा आईला जाऊन विचारलं की आई आई आणि मला हा होमवर्क सांगितला आणि यातनं मला हे येत नाही, आईला खरंच किती आनंद आहे, माझं बाळ पहिल्यांदा अभ्यास करायला लागलं याचा आनंद. दुसरा, त्याला काहीतरी अडचण आली म्हणजे तो खरंच अभ्यास करतो. तिसरं, त्याला ती सोडवायचं आहे याचा आनंद. चौथं, तो मला येऊन विचारतोय. हा जर आनंद या जन्मात जन्म देणाऱ्या जननीला होत असेल, तर अखंड भक्तीमध्ये, अखंड भगवंताच्या नामामध्ये आणि त्या ब्रह्मानंदामध्ये लीन असलेल्या आणि सकलांचा उद्धार व्हावा असं ज्यांना वाटत असतं, अशा सद्गुरूंना आपण तो प्रश्न जर विचारला तर किती आनंद होईल. ज्यांनी हा आनंद लुटला, आमचे एक गुरुबंधू पुण्यामध्ये राहतात, ज्यांनी परवा महाराजांचं चरित्र लिहिलं, ते नंदू मामा म्हणून. तर त्यांच्याबरोबर झालेल्या अनेक गप्पा किंवा महाराजांबरोबर सेवे केलेले म्हणून विनायकरावजी दानोरकर, नंदू मामा, गणेश महाराज म्हणून होते, ते वारले जिंतूरचे. ही सगळी माणसं महाराजांच्या सेवेत राहिली. त्यातल्या नंदू मामांबरोबर संवाद साधताना नंदू मामा म्हणाले, महाराजांच्या सेवेत मला फार कमी काळ राहायला मिळाला. मी पॉलिटेक्निकला होतो, 18-19 वर्षांचा होतो म्हणाले, आणि तेव्हा सुट्ट्यांमध्ये मला फक्त महाराजांच्या सेवेला राहायचं. पण दुपारच्या वेळेला 70-72च्या काळातली गोष्ट आहे म्हणाली, महाराजांचं वय 80च्या जवळपास होतं. महाराज त्या काळामध्ये थोडीशी विश्रांती भोजन प्रसादानंतर घ्यायची म्हणाले, म्हणजे फारच कमी असायचं.
आणि त्याच्यातून जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी त्यांच्या जवळ हात जोडून उभा असायचो आणि मग तेव्हा मी त्यांना काही प्रश्न विचारायचो. तर ते प्रश्न विचारल्यावर त्यांना एवढा आनंद व्हायचा म्हणाले. तर मी म्हटलं तुम्ही काय प्रश्न विचारायचे, महाराज काय उत्तर द्यायचे? तर ते एकदा मी ते म्हणाले, मी येताना महाराजांना म्हणाले की महाराज नाम कसं घ्यावं? इतका आनंद झाला म्हणाले त्याने, अरे बाळा असे प्रश्नच कोणी विचारत. महाराज म्हणाले ना, म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगून ठेवलं म्हणून आपल्या काळात. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की खरा केशर कस्तुरी माझ्याकडे मागणारा, त्यांना ती केशर कस्तुरी अपेक्षित आणि ती वाटायला मी बसलो आणि तुम्ही काय हिंग जिरे मिरे मला मागायला आले. हे जे दुःख महाराजांचं, ब्रह्मचैतन्य महाराजांचं होतं की मला नामाविषयी, मला भगवंताविषयी विचारणारे कोणी नव्हते. तर यांनी नंदू मामांनी सांगितलं, महाराज नाम कसं घ्यावं? तर महाराजांना एवढा आनंद झाला. म्हणाले, महाराज म्हणले, अरे बाळा तुला सांगू का म्हणाले नाम कसं घ्यावं? म्हणाले आता बाजार भरलेला आहे आणि बाजारामध्ये खूप स्त्री पुरुष आपले खरेदीला आलेली आहेत, खूप गर्दी बाजारामध्ये, आणि एक माणूस आहे तुझ्या ओळखीचा, तुला ते भेटायचा आणि तो त्या बाजाराच्या त्या कोपऱ्याला आहे आणि तो त्या दिशेने तिकडे चाललाय, तू इकडे मागे म्हणाल आणि तुला त्याला आवाज देऊन बोलवायचा आहे आणि या गर्दीमध्ये, या आवाजांमध्ये तुझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे तुलाही कळतंय म्हणाले. बरं फार उशीर झाला तर तो निघून जाईल, पुन्हा त्याची तुझी भेट होणार नाही म्हणाले. तर तेव्हा तू कसा आवाज देशील म्हणे त्याला, याचा विचार कर. तर ज्या बेंबीच्या देशापासून आणि अगदी मनापासून की ते गोपाळराव थांबलेच पाहिजे, त्यांना आपल्याला आवाज द्यायचा, ओ गोपाळराव, तर जी तुझी त्यावेळेसची तळमळ असेल ती लक्षात घे आणि तसं नामस्मरणाला बसल्यावर माझे सद्गुरू माझ्या समोर बसले, तो राम माझ्यापासून फार दूर आहे, त्याला मला आवाज द्यायचा. याचा आवाज मोठी किंचाळी दे असं ती म्हणली, पण त्या भावनेने, तो भाव लक्षात घे म्हणाले, त्या भावनेने आपण त्याला आवाज द्यावा. आणि दुसरं म्हणाले, आपण नाम घेताना स्वतः म्हणाले, आपले रामानंद महाराज समोर बसलेले आणि रामानंद महाराजांना आपण नाम घेतलेलं आवडतंय म्हणजे, आपण नाम घेत आहेत आणि ते ऐकतायत, या भावनेने लक्षात घ्या म्हणा की ते ऐकायला लागले. आपले सद्गुरू मी ऐकतो असं म्हणाले नाही, आपले रामानंद महाराज आपलं नाम ऐकतायत. मग आपण कसं नाम घेतलं पाहिजे याचा विचार करावा आणि प्रेमाने, अतिशय प्रीतीने म्हणाले त्यांचं नाम घ्या. असाच विषय रंगत गेला म्हणाले. आणि विषय रंगल्यावर म्हणाले, नामाचं महात्म्य सद्गुरू प्रल्हाद महाराज सांगतात म्हणाले, अरे भगवंताचं नाम फार श्रेष्ठ. भगवंताचं नाम म्हणजे भगवंता इतकं नाही म्हणाले, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ. राम से बडा राम का नाम. पुढे म्हणाले, नामाचं महात्म्य सांगताना प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे म्हणाले आता तुझं नाव काय म्हणाले? म्हणाले मधुसूदन. बरं म्हणाले मधुसूदन. आता हे नाव तुझं कोणी ठेवलं तुला माहित आहे का? हो म्हणे, मला सांगितलं, माझ्या आत्याने ठेवलं त्या पाळण्यामध्ये. तर म्हणाले, बघा या जन्मामध्ये हा नरदेह आपल्याला मिळाला, आपण सामान्य माणूस म्हणाले, आणि कोणती तरी आत्या म्हणाले असं खालून वरून ते गोपाळ घ्या गोविंद घ्या करता करता आपल्या कानात काहीतरी आपलं नाव सांगते, कुरकुर करते. आपल्याला तर तेव्हा काहीच कळत नसतं म्हणाले, पण पुढे मोठं झाल्यावर हा मधुसूदन आहे, हा मधुसूदन आहे, मी मधुसूदन आहे, मी मधुसूदन आहे. मग हे नाव मला किती पक्क बसतं म्हणाले, माझ्या अंतःकरणात इतकं घट्ट झालेलं असतं की कोणी नुसतं म्हणलं मधुसूदन तर मला असं वाटतं मी 10-12 मधुसूदन जरी असले तर प्रत्येकाला असं वाटतं की मलाच नाव दिलं. म्हणजे या मनुष्य देहाला सामान्य आत्यांनी दिलेलं नाव जर एवढं लक्षात राहतं, बरं पुढे काय होतं म्हणाले महाराज. प्रवचनामध्ये सांगायची गोष्ट नेहमीच सांगायची. महाराज म्हणाले, आपल्या गावामध्ये म्हणे ते एक लमाण्याचा एका बाईला म्हणाले पिशाच्च लागलं आणि मग त्या बाईला पंचाक्षरीकडे नेलं. महाराजांचा शब्द आहे पंचाक्षरी, म्हणजे ते भानामती उतरणारा, भूत उतरणारा, त्याला पंचाक्षरी म्हणायचं. मग त्या बाईला तिथे नेलं. महाराजांनी स्वतः सांगितलेली नामाची गोष्ट आहे बरं. महाराज म्हणाले तिला नेलं, मग त्यांनी ते काय मंत्र तंत्र करून त्याला एक कोरडा मारला, मग त्याला विचारलं म्हणाले की तू कोण आहेस? आता त्या बाईच्या मुखातून पुरुषाचा आवाज आला म्हणाला की मी केऱ्या आहे म्हणाले. अरे कोणता केऱ्या म्हणाले? महाराजांनी सांगितलेलंच बरं. महाराज म्हणाले कोणता केऱ्या? ते म्हणजे मी लमाण्याचा केऱ्या. अरे
त्या लमाण्याचा केरा त्याला मरून 12 वर्ष झाले म्हणाले, त्याला जाळून टाकलं, त्याचे हाडे गंगेत वाहून गेले म्हणाले, आणि तू केऱ्या कोणता म्हणाले. तर मी म्हणले लमाण्याचा केऱ्या, आणि मी या झाडाला धरलंय, मी याला घेऊन जाणार म्हणाले. अरे का म्हणले. तर म्हणले माझी खाण्याची वासना सोडून. मग काय नाही म्हणाले, मला का आमचं ते कोंबडी उतरून टाका वगैरे असं त्यांनी सांगितलं. महाराज म्हणाले एका सामान्य जीवाला त्याचा देह गेला, तो जाळून टाकला, त्याची राखही गेली, त्याचे हाडही गेले, पण त्याचं नाम वासनेच्या रूपाने शिल्लक आहे म्हणाले. सामान्य नाम जर हे जिवंत आहे तर भगवंताचं नाव काय असेल. आणि दुसरं लक्षात घ्या, अशी वासना का शिल्लक राहिली. त्यांनी जप केला नाही, त्यांनी सत्कर्म केले नाही, त्यांनी नाम घेतलं नाही. म्हणाले ज्यांनी वासना कमी होते ती नामानीच होते. वासना खरोखर महाराज सांगायचे ना की ही वासना आहे ना फार सूक्ष्म. मग ही सूक्ष्म वासना मारण्यासाठी सूक्ष्म अस्त्र नामच आहे. आणि खात्रीने सांगतो, महाराज सुद्धा सांगायचे की वासना हळूहळू बरोबर क्षीण होऊन जाते आणि एक दिवस संपून जाते. ही केवळ नाम आहे. नामाचा अभ्यास जो सांगतायत ना महाराज, इतकं सुंदर महात्म्य महाराज नामाचं सांगायचे की सामान्य माणसाचं नाव 12-15 वर्षांनी जर जिवंत राहते तर हे तर भगवंताचं दिव्य नाम आहे. हे नाम आपल्याला कोणी दिलं, आपल्या सद्गुरूंनी दिलं. कसं आलंय हे, कोणत्या परंपरेतनं आलं. बरं, जे नाम आज आपण घेतोय ते नाम आपण आता जर पाहिलं तर ब्रह्मचैतन्य, आनंद सागर, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज इथं यांच्याकडून, आणि त्यांनी ते आयुष्यभर श्वासा इतकं जपलं. एवढंच जपलेलं नाम ते आपल्याला देतात. ते नाम किती पवित्र असतं. म्हणून संतांना जेव्हा त्यांच्या आवडीच्या विषयाचं विचारलं जातं की नाही, महाराज म्हणायचे, काय सांगू तुम्हाला, महाराज म्हणाले आपला मुलगा हाताशी कसा केव्हा येईल असं मायबापाला नेहमी प्रपंचात वाटतो की आता पोरगा कधी पटकन माझ्या हाताशी येईल आणि हा सगळा संसारचा प्रपंचाचा गाडा मी एकदा त्याच्या हातात देईल आणि मी मोकळा होईल असं बापाला वाटत असत. हे प्रपंचात जसं बापाला वाटतं तसं सद्गुरूंना वाटत असतं की हा कधी माझ्या हाताशी येईल. माझा प्रत्येक भक्त, माझा प्रत्येक शिष्य हा माझ्या हाताशी कधी येईल. आणि दुसरं महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणाले आजोबाला नातवाचं तोंड पाहावं वाटतं आणि ते पोराला सांगतात, तर पोरगा म्हणतो मी अजून लहानच आहे. हे दुःख माझं आहे म्हणा. हे सगळं तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या घ्या. महाराजांची सगळी वाक्य आपल्याला समज जावी म्हणून ते प्रपंचाचे सांगतात की अरे मला नातवाचं तोंड पाहायचंय. अजून नाम घेणारा तयार झाला पाहिजे, तू तयार झाला पाहिजेस नामासाठी, की तुझ्यापासून एक 10 लोक नामाचे तुझ्या घरात तुझ्या सहवासात तयार झाले पाहिजे. असे नाम करणार. आणि सकल संतांना, म्हणून तुम्ही म्हटलं की समर्थांसारख्या महात्म्याला सुद्धा शेवटी म्हणावं लागलं, कल्याण करी रामराय, तळमळ तळमळ होतची आहे, तुझा तूच सावरी दयाळा कल्याण करी, जनहित दिवनी जनहित येईल. शेवटच्या 15-20 दिवसात कल्याण करी रामराय ही प्रार्थना समर्थांच्या मुखातून बाहेर पडावी. म्हणजे सकल संतांचं शेवटी जातानाचं दुःख तेच आहे, जे महाराज म्हणाले की अरे आपला मुलगा कधी हाताशी, कोणी नाही आला तर काय होतं. म्हणून संतांना, आणि हा सगळा सुंदर संवाद सज्जनो पुन्हा थोडं फ्लॅशबॅक मध्ये येतो. हे कुठे चाललंय, द्वारकेमध्ये चाललंय. कुठे चाललंय, भगवान गोपाल कृष्णांच्या पिताश्रींच्या बरोबर नारदांचा आणि वसुदेवाचा संवाद सुरू आहे. आणि हे सगळं नारद मुनी त्यांना सांगतात. आणि त्यावेळेला असंच झालं की वसुदेव नारद मुनींना म्हणतात की मला भागवत धर्म समजून सांगा. आणि नारदांना इतका आनंद होतो की त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागतात. की काय विचारतोस की मी ज्याच्याकरता या त्रिभुवनामध्ये अखंड फिरतोय, की कोणी राहिलाय का, कोणी राहिलाय का, कोणी राहिलाय का, याच्यासाठी नारद मुनी फिरतात की याला मी नाम देईल, त्याला नाम देईल, त्याचा उद्धार होईल, त्याचा उद्धार होईल. आणि तो उद्धार होणं म्हणजे काय, तर तो दुःखमुक्त होईल, तो आनंदाकडे जाईल. नवे नवे तो आनंद स्वरूप आहे. त्या आनंदाची जाणीव मला त्याला करून द्यायचं. हे नारद महर्षींचं कार्य. नारद महर्षी हे सकल संतांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व दाखवणारा एक आयकॉन आहे नारद महर्षी. हे संतांचं कार्य आहे. आणि मग जेव्हा नारद मुनीला वसुदेव नमस्कार करतात, प्रचंड आनंद नारदांना होता. आणि मग ते त्यांना भागवत धर्माची
प्रस्तावना भागवत धर्माचं महात्म्य सांगायला सुरुवात करतात. ते भागवत धर्माची प्रस्तावना आणि पुढचं कार्य आपण नारद म्हणाले आता उद्या सांगू. पण आपण इथे थांबू आणि तत्पूर्वी झालेली सेवा संतांच्या चरणी महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपलं